नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे ताईंना सांगा पदर नीट घ्या. लेखन संजय कांबळे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रात्र बरीच झाली होती. बाईकवरून तो आपल्या घरी जायला निघाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला ही नवी नोकरी मिळाली होती. कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी करून तो खूपच थकून जायचा. ऑफिसवरून बाहेर पडला त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेली बरीच लोक त्याला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होती. तोही त्यांच्यासोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघाला. मुख्य रस्त्यावरून त्यांचे मार्ग बदलत होते. तो आपापल्या निवाऱ्याच्या दिशेने निघून जात होता. शेवटी सगळीच नोकरदार मंडळी, कोणाचं स्वतःचं घर होतं तर कोणी भाड्यानं राहत होतं. तोही बाईकवरून निघाला. काही वेळातच तो मुख्य रस्त्यावर आला. रात्र बरीच झाल्यानं वाहनांची वर्दळही कमी झाली. दिवसा वाहनांच्या रांगाच्या रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओढ आता मात्र रात्री कुठंच दिसत नव्हती. कधीतरी एखादं वाहन त्याला समोरून येताना दिसत होतं किंवा एखादं वाहन त्याला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसत होतं. आता पुन्हा त्याला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता. थोडंसं पुढं आल्यावर त्यानं मुख्य रस्ता सोडला. आता कधीतरी दिसणारी वाहनांची वर्दळ ही कमी झाली होती. आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो फक्त काळा कुट्ट डांबरी रस्ता, अगदीच एखाद्या अजगरासारखा. रात्रीच्या काळोखातील ती भयान जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती. पण नाईलाज होता. नोकरी हवी तर शिफ्टमध्ये काम करावंच लागल. तो आपल्याच विचारात गुरफटला होता आणि रस्ता ओसाड असल्यानं तो अगदी रस्त्याच्या मधोमधच आपली बाईक चालवत होता. तसंही एवढ्या रात्री कोण विचारणार मधून चालवतोय की कडेनी. एकटं असलं की माणूस हवं तसं वागू शकतं आणि वागतच. काही वेळातच त्याचा एकटेपणा नाहीसा झाला, कारण त्याला मागून येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळं मधोमध जाणारी त्याची बाईक आता एका कडेने चालू लागली. काही सेकंदात एक दाम्पत्य असलेली बाईक त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली. कदाचित नवरा बायको असावेत. नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळं जॅकेट होतं, तर मागे बसलेल्या महिलेनं साडी घातली होती. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता. वाऱ्याच्या झोक्यासरशी तो पदर कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो आणि जर तिचा पदर चाकात गुरफटला तर ते त्या महिलेच्या जीवावर बेतू शकतं. त्यानं झटकन आपल्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणाला, ताई, तुमचा पदर चाकात अडकतोय, तेवढा नीट घ्या. एवढं बोलून तो त्यांच्या पुढे निघून गेला. एक समाधान होतं. छोटीशी का असेना आपण मदत केली ही भावना. बऱ्याचदा TV आणि व्हॉट्सअपवर अशा घटनांचे व्हिडिओ लोकांना पाहायला मिळतात. न्यूज चॅनलवर देखील बऱ्याचदा अशा व्हिडिओ दाखवल्या जातात, ज्यामध्ये मागे बसलेल्या एका मुलीची ओढणी मागच्या चाकात गुरफटली. त्यासरशी ती मुलगी जोरात रस्त्यावर आदळली आणि 20-25 फूट बाईकसोबत रस्त्यावरून फरफटत गेली. ओढणीचा फास गळ्यात गच्च आवळला आणि ती बिचारी जागेवरच संपली.
अशा एक ना अनेक व्हिडिओ क्लिप आजही नेटवर पाहायला मिळतात. तुम्ही मदत कराल तरच तुम्हाला मदत भेटेल, हा निसर्गाचा नियम आहे. तोही असंच छोटीशी का होईना पण जमेल ती मदत करायचा. घर अजून बरंच दूर होतं आणि गल्लीतली भटकी कुत्री कधी कधी गल्लीत राहणाऱ्या लोकांच्याच अंगावर येत असत. त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. तो आपल्या विचारात गुरफटला होता की पुन्हा एक बाईक त्याला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली. त्यानं ओळखलं टोपी आणि काळं जॅकेट, पण मागे ती महिला, त्याची पत्नी नव्हती. त्यानं गाडीचा वेग वाढवला आणि विचारू लागला, अहो, तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी? चाकात पदर अडकत होता म्हणून मी सांगितलं होतं त्यांना. काही अंतर पुढं आल्यावर त्या बाईक स्वारानं आपली बाईक रस्त्याकडेला घेतली आणि क्षणभर थांबला. तशी याने देखील आपली गाडी पुढं नेत रस्त्याच्या कडेला उभी केली. काय झालं भाऊ? तुमची बायको मागे बसली होती ना, त्या कुठे आहेत? तो अक्षरशः थरथरत होता. राहून राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता. काहीच न बोलता त्याने मागे रस्त्याकडे वळून पाहिलं. मिठ्ठ काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच अक्राळ विक्राळ वाटत होता आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पाहत होता की नुकताच तो एका भयान मरणातून जिवंत वाचला होता. त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. काय झालं? तुम्ही इतके घाबरलात का? पाणी देऊ का? त्यानं आपल्या पाठीवरची बॅग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्या समोर धरली. तसा तो समोरचा माणूस म्हणाला, माझ्या गाडीवर कोण बसलेलं? तू पाहिलंस का? म्हणजे ती तुमच्या ओळखीची नव्हती? अहो, मी जॉबवरून घरी निघालोय, ते पण एकटा. लिफ्टही कोणाला दिली नाही मी. त्या अनोळखी व्यक्तीचं बोलणं ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हातातील पाण्याच्या बाटलीचं टोपण हळुवारपणे काढत स्वतःच घोटभर पाणी प्यायला. आता दोघेही मागे त्या भयान काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागले. दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध त्यांना एक पांढरी धुरकट आकृती दिसू लागली. दोघेही धडधडत्या काळजानं समोर पाहू लागले. तोच मागून कोणीतरी जोराचा हॉर्न केला. तसं दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले. एकमेकांशी काहीच न बोलता दोघेही आपापल्या बाईकवर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघाले. काही वेळातच ती व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने निघून गेली आणि तोही घरी पोचला. एव्हाना 2 वाजून गेले होते. तो थोडा वेळ अंथरुणावर पडला, पण झोप काही लागत नव्हती. सताड उघडे डोळे वाऱ्याने हेलकावणे घेणाऱ्या खिडकीवरच्या पडद्यावर स्थिरावले होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं असं काही अविश्वसनीय पाहिलं होतं, ज्याची आजवर तो थट्टा करत होता. एक अघटित असंच काहीसं. राहून राहून त्याच्या मनात एकच विचार येत होता, आजवर जे घडलं नाही ते आज का घडलं? रात्री अपरात्री तो याआधीही अनेकदा बाहेर भटकत होता. कधी कधी पहाटेपर्यंत घरी येत नव्हता, पण असं घडलं नव्हतं. तो भास तरी नक्कीच नव्हता, हे मात्र खरं. कारण त्या दुचाकीवर बसलेली ती महिला, तिची ती शुभ्र पांढरी साडी, हवेच्या झोक्यासरशी वाऱ्यावर हेलकावे घेणारा तिचा तो पदर, जसा या खिडकीवरचा पडदा वाऱ्याच्या झोक्याने हेलकावे घेत आहे, अगदी तसाच तिचा तो पदर. आता वातावरणातली ही शांतता रोजची असली तरी आज ती अधिकच गूढ आणि जीवघेणी वाटत होती. त्याची नजर बराच वेळ खिडकीवरच्या त्या पडद्यावर स्थिरावली होती. काहीतरी होतं,
जे त्या पडद्याला आकार देत होतं, जशी एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असंच त्याला वाटत होतं. याआधी त्यानं कधीच इतकं निरखून पाहिलं नव्हतं, पण त्याच्या पाहण्यानं वा न पाहण्यानं त्याचं अस्तित्व संपणारं नव्हतं. त्या हेलकावे घेणाऱ्या पडद्याची आता त्याला भीती वाटू लागली. त्यातच वाऱ्याच्या झोक्याने अधूनमधून खिडकीची दारं आदळत असल्यानं काळजात धस्स होत होतं. तो बेडवरून उठला आणि खिडकी बंद करून घेतली. मगापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला. शांत, अगदी शांत वाटू लागलं. तो बेडकडे फिरला. इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई त्याच्या अंगावर धावून आली. छाती फाडून काळीच बाहेर पडावं असा तो घाबरला आणि झोपेतून जागा झाला. स्वप्न, एक भयानक स्वप्न. अंग घामानं भिजलं होतं. कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती. 2 दिवस त्यानं कामावर जाण्याचं टाळलं, पण किती दिवस घरात बसून राहणार? नवीन नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती चालल्या, पण व्यर्थ. 3ऱ्या दिवशी धाडस करून तो जॉबवर गेला, पण कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती. 12:30 वाजले. शिफ्ट संपली. जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागला, पण त्याची पावलं जड झाली होती. गाडीवर बसून किक मारली आणि रस्त्यावर आला. नेहमीसारखीच तुरळक वाहनं दिसत होती. आपल्या विचारात तो इतका गुरफटला होता की हायवे कधी संपला हे देखील त्याला समजलं नाही. पुन्हा सगळं काही आठवू लागलं. तशी एका अनामिक भीतीनं त्याच्या काळजाची धडधड वाढू लागली. तोच मागून त्याला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबतच त्याचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. डोकं सुन्न झालं होतं. आवाज येत होता तो फक्त हृदयाच्या ठोक्यांचा. धकधक धकधक धकधक. गाडी जवळ आली. एव्हाना त्याचा चेहरा घामाने भिजला होता. पुढच्या क्षणी ती गाडी त्याला ओव्हरटेक करू लागली. याने चोरट्या नजरेने पाहिलं तर गाडीवर दुचाकीस्वार एकटाच होता. त्याच्या जीवात जीव आला. काळजातली भीती आता कमी झाली होती. त्यानं त्या बाईकस्वाराकडं पाहिलं आणि किंचित स्माईल दिली. तसं बाईकस्वारानेही आपल्या हेल्मेटची काच वर घेतली आणि त्याच्याकडं पाहत म्हणाला, ताईंना सांगा पदर नीट घ्या.